23 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माघर खास दिवाळी निमित्ताने घेऊन आलंय 10 ते 30% पर्यंत भव्य डिस्काउंट। 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि 10 ते 30% पर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा। इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस, फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध। याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। संदेश चष्माघर, प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख, 92 70 37 41 74। ठिकाण पहिला मजला, संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। अधिक माहितीसाठी 9150 290 290 या क्रमांकावर संपर्क साधा। गणपती बाप्पाच्या मंदिराजवळील सभा मंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे, आता सगळेच इथं सुनील पाटील, प्रकाश खैरनार, तवा पाटील हासे, बबन मामा हासे, भाऊसाहेब देशमुख, वसंतराव देशमुख, युवराज खतोडे, लक्ष्मण हासे, आरडी मामा हासे, संदेश देशमुख, अण्णा हासे, सलीम पठाण, दीपक खतोडे, वैभव खतोडे, सागर वाडेकर, रविदास काका गुंजाळ, उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, मला आनंद होईल का अजून मला 23 तारखेला 1 वर्ष व्हायचं आहे आमदार होऊन। पण त्या कालावधीत प्रत्येक गावामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे जी संधी काम करायची मिळाली आणि या संधीचं सोनं फक्त आपण विकास कामाच्या माध्यमातून पुढे जायचं ठरवलंय। त्याची एक सुरुवात म्हणून प्रत्येक गावातील ज्या मूलभूत गरजा, अडचणी आहेत त्या समजून घेऊन ज्या ग्रामस्थांची मागणी आहे त्यानुसार आपण पुढे जातोय। आज आपल्या राजापूर येथे स्थानिक निधीतून 10 लाख रुपयाचा, राजापूरला परत डीपी 5.5 लाख रुपयाची, केरेवाडी ते इजिमा 33 जो रस्ता आहे त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरणाला सुद्धा 30 लाख रुपये, अण्णाभाऊ साठे नगर येथे अभ्यासिका बांधण्यासाठी 20 लाख रुपये आपण दिले आहेत। पुन्हा खतोडे वस्ती येथे ट्रान्सफॉर्मरसाठी, म्हणजे असे एकूण मला वाटतं 65 लाख रुपये 11 महिन्याच्या कालावधीत छोट्या कामांना दिले। खूप मोठ्या कामांचे तर रस्ते बिस्त्याचे तर अजून मोठे कामं आहेत ते सुद्धा येतील। निश्चित काम करताना तुमचा जो आशीर्वाद आहे हा आशीर्वाद घेऊन पुढे चाललोय। जशी जशी मागणी येते, अपेक्षा सुद्धा सगळ्या संगमनेरकरांच्या वाढल्यात आणि त्या अपेक्षेला कुठेही भंग तडा जाणार नाही याची सुद्धा मी काळजी घेत असतो। परंतु तुमच्या सगळ्यांकडून सुद्धा विनंतीपर अपेक्षा ठेवतो का ज्या पद्धतीने केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये सुद्धा आता आपलं महायुतीचं सरकार आहे, संगमनेरमध्ये सुद्धा आता आमदार तुमचा मुलगाच आहे, तुमचा भाऊच आहे। त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक विकास करताना ज्या अडचणी राहणार नाही त्या दृष्टीने जर तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तर येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जे गावातील छोटे मोठे रस्ते असतात, या रस्ते गेल्या कित्येक वर्षापासून पिढ्यानपिढ्या संपल्या तरी ते रस्ते झालेले नाही, तिथं सुद्धा आपण संगमनेर तालुक्यात 160 ते 70 किलोमीटरचे रस्ते पानन रस्ता योजनेतून आणलेले। 25, 15, 30, 54 प्रत्येक असा एक निधी शिल्लक नाही ठेवला का आपण ज्याच्यातून निधी आणला नाही। त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये गावातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे याच्यासाठी माझा आग्रह आहे। जे आता आपल्या सरकारच्या माध्यमातून ज्या रस्त्यांच्या ग्रामीण भागातील नोंदी नव्हत्या त्या नोंदी घेण्याचा सुद्धा, उतारावरती नोंदी घेऊन रस्त्याचे प्रश्न जे आज बहुबंकित किंवा घराघरात भांडणं होता हे भांडणं कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुम्ही जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करून तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील। आज तुमच्या सगळ्यांमुळे संगमनेरचं नाव महाराष्ट्रात, देशात एक वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या सन्मानाने घेतलं जातं। तुमच्या संगमनेरच्या नावाची ओळख आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब गृहमंत्री यांनी सुद्धा संगमनेरची दखल घेतलेली आहे। त्यामुळे निश्चित मला खात्री आहे का येणाऱ्या कालावधीत आपल्याला विकास निधीसाठी कुठलाही कमी पडणार नाही। येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला सुद्धा तुम्ही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभं राहून आपल्या परिसराचा, आपल्या गावचा विकास करण्यासाठी आम्हाला साथ द्याल अशी मला खात्री आहे, विश्वास आहे। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22।